सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला धनाय सर. माझा प्रामाणिकपणाचा इच्छा आणि शुभेच्छा तुमच्यासोबत आहे. नक्कीच आज होणारा 7 तारखेला जो सेट एक्झाम आहे तो तुम्ही उत्तीर्ण होणारच. ओके. ॲक्च्युली 12:30 वाजलेत, अजूनही मी बघतो की नेट कनेक्शन येईना झाले, त्यामुळं व्हिडिओसुद्धा अपलोड होईना झालेत. आता मी मगाशी केलो होतो 12 मिनिटांचा, फक्त 6 मिनिटांचा झालेला आहे. आता फक्त शॉर्टमध्ये सांगतो बघा. जे उदाहरण पेपर क्रमांक 2 म्हणतो, उदाहरण म्हणून सांगतो, तसंच पेपर म्हणलं तुम्ही फॉलो करा. 1 ते 100 प्रश्न फास्ट वाचन करून घ्या. ओके. ज्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला येणार आहे त्याला फक्त पेन्सिलने तिथं शॉर्टमध्ये टिक्का मार्क करा. जे प्रश्न येत नाही त्याला प्रश्न वाचन करू नका. प्रश्न वाचन केलं तर वेळ वाया जातो. पहिल्या राऊंडमध्ये म्हणतो मी. पेपर फर्स्टसुद्धा तसाच, वेळ वाया घालवायचं नाही. न येणारा प्रश्न पूर्ण वाचन करू नका. अगोदर येणाऱ्या प्रश्नांचं उत्तर परफेक्ट काढा, मग नंतर न येणाऱ्या प्रश्नांचा एक टेक्निक सांगतो, त्या टेक्निकप्रमाणे उत्तर द्या. ओके. आता 1 ते 100 प्रश्न आहे समजा. ओके. मग तुम्हाला ज्या प्रश्नांचं उत्तर येतो त्याला तुम्ही गोल करत जावा. समजा 100 प्रश्नांपैकी फक्त तुम्ही 60 प्रश्नच सोडवलात, अजून 40 प्रश्न तसंच राहिलेत. मग 40 प्रश्न राहिलेत जे येत नाही म्हणून. 60 प्रश्न ज्या प्रश्नांचं उत्तर येतं तुम्ही राऊंड केलेलं असतात. ओके. मग तुम्ही ए किती वेळा राऊंड केले ते मोजून घ्या, बी किती वेळा तुम्ही राऊंड केले ते मोजून घ्या, सी किती वेळा तुम्ही राऊंड केले ते मोजून घ्या, आणि डी किती वेळा राऊंड केले ते मोजून घ्या. मग 60 पैकी सर्वात जास्त कोणत्या ऑप्शनला तुम्ही टिक केलात आणि सर्वात कमी कोणत्या ऑप्शनला टिक केलात ते बघून घ्या. ज्या ऑप्शन सर्वात कमी आहे. ओके. आता 60 पैकी 10च वेळा आपण सी ऑप्शनला आपण टिक केलं, म्हणजे राहिलेले जे 40 प्रश्न आहे त्या 40 प्रश्नांचं उत्तर हा सीच असतो. लक्षात घ्या, हे व्यवस्थित समजून घ्या. हे टेक्निक शेवटच्या टेक्निक म्हणा लागलो तुम्हाला. ज्या प्रश्नांचं उत्तर येत नाही अशा वेळी असं तुम्ही फॉलो करा. मी फॉलो केलं होतं म्हणूनच 70 वेळा पास झाला का सर तुम्ही, असं मला प्रश्न विचारू नका. परंतु 50% ज्यांचा व्यवस्थित अभ्यास असतो तोच विद्यार्थ्यांना हे टेक्निक फायदा होणार आहे. पहिलं जे 60 ते 70 प्रश्न तुम्ही बरोबर सोडवला पाहिजे, तरच हा टेक्निक उपयोग होतो. पहिल्यापासूनच तुम्ही अंदाजाने ठोकत राहिला तर काही उपयोग होत नाही. पहिलं तुमचं कमीत कमी 50% अभ्यासावरून किती प्रश्न येतात त्या प्रश्नांचं तुम्ही गोल करत जावा, आणि ज्या प्रश्नांचं उत्तर येत नाही त्याला तसंच सोडून द्या. ओके. लक्षात आलं की मी काय म्हणतो. 4ही ऑप्शन ABCD मध्ये कुठल्या ऑप्शनला कमी वेळा आपण राऊंड केलो पहिल्या राऊंडमध्ये ते मोजून घ्या, आणि न येणाऱ्या सर्व प्रश्नांचं उत्तर हा कमी वेळा राऊंड केलेले ऑप्शनच उत्तर असतो. आणि आता समजा सी 10च वेळा आपण राऊंड केलो, मग बाकीचे 40 प्रश्नांचं उत्तर सीच असतो का? हो, सी असतो. परंतु सीला टिक करण्यापूर्वी अगोदर समजून घ्या की ह्याचा ऑप्शन कुठला चुकीचा आहे. प्रश्न वाचन करा आणि त्या प्रश्नामधलं चुकीचं ऑप्शन ओळखा. जे प्रश्न चुकीचा आहे ऑप्शन म्हणतो मी. ओके. कसं आहे, उत्तर बरोबर कोणतं हे कळत नाही, परंतु चुकीचं ऑप्शन आपल्याला एकदा कळतो. मग सी जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल, मग इथे सी कमी आहे म्हणून सीला टिक करायचं नाही. तुम्हाला वाटतं सी चुकीचं आहे म्हणून त्यावेळी टिक करायचं नाही. जर उत्तर कोणतं बरोबर आणि कोणतं चुकीचं आहे हे जर काहीच समजत नसेल तर पहिल्या राऊंडमध्ये जे 60-70 प्रश्न तुम्ही सोडवला असेल त्याच्यामध्ये कुठल्या ऑप्शनला कमी वेळा तुम्ही गोल केलेलं आहे ते न येणाऱ्या प्रश्नांचं उत्तर असतोच. त्यामुळं न येणाऱ्या प्रश्नाबद्दल घाबरायचं नाही. पेपर क्रमांक 1 मध्ये सुद्धा तसाच 50 प्रश्नापैकी 40 प्रश्न सोडवला असेल तर बाकीचे 10 प्रश्न ह्या टेक्निकने फॉलो करा. 100% तुम्ही परीक्षा पास होत आहे. बेस्ट ऑफ लक. तुम्ही पास होणारच.